157 सांगतो की राज्यपाल म्हणून नियुक्त होण्यासाठी अर्हता कोणतीही व्यक्ती ती भारतीय नागरिक आणि 35 वर्ष पूर्ण वयाची असल्याखेरीज राज्यपाल म्हणून नियुक्त होण्यास पात्र असणार नाही. काल एक प्रश्न विचारण्यात आला होता की पात्रता काय असते, शैक्षणिक आणि स्पर्धात्मक किंवा कॉम्पिटन्सी याच्याबद्दलचा तो प्रश्न होता. त्याचं उत्तर देताना आपण सांगितलं होतं की घटनेत अशी तरतूद नाही, किंबहुना जर येणाऱ्या काळामध्ये तसं काही वाटलं आणि तशी पिढी निर्माण झाली नवीन युवक लोकांमधून, तर तशा प्रकारची घटना दुरुस्ती केल्याखेरीज आपल्याला यामध्ये तरणोपाय नाही. इथं फक्त दोनच अटी त्यांच्या पात्रते संबंधित दिलेल्या आहे. एक म्हणजे भारताचा नागरिक असला पाहिजे आणि दुसरा वय वर्ष 35च्या पुढे त्याचं वय असलं पाहिजे. राज्यपाल पदाच्या शर्ती काय काय असतील याबद्दल 158 अनुच्छेद असं सांगतो. समभाग 1, राज्यपाल संसदेच्या दोहोपैकी कोणत्याही सभागृहाचा किंवा पहिल्या अनुसूचित विनिर्दिष्ट केलेल्या कोणत्याही राज्याच्या विधानमंडळाचा विधानमंडळाच्या सभागृहाचा सदस्य असणार नाही. MLA किंवा MLC ते असणार नाहीत. आणि संसदेच्या दोहोपैकी कोणत्याही सभागृहाचा किंवा अशा कोणत्याही राज्याच्या विधानमंडळाचा सदस्य राज्यपाल म्हणून नियुक्त झाला तर तो राज्यपाल म्हणून आपले पद ग्रहण करील त्या दिनांकास त्याने त्या सभागृहातील आपली जागा रिक्त केली असल्याचे मानण्यात येईल. म्हणजे जर समजा एखादा व्यक्ती हा कुठल्या राज्याच्या विधानमंडळाचा किंवा अनुसूचित 1 मध्ये जे काही पद दिलेली आहेत त्या पदावर आधी कार्यरत असेल, ती पद सगळी संविधानिक वैधानिक पद आहे. एखाद्या मंडळाचा अध्यक्ष असेल, एखाद्या समितीचा अध्यक्ष असेल, वगैरे वगैरे सगळी ती पद आहेत. ती आपण अनुच्छेद 1 अनुसूची 1 जेव्हा बघू त्याच्यामध्ये आपल्याला ते पदाची लिस्ट एक मिळेल. ती जर सोडली तर राज्यपाल हा नियुक्त केल्यानंतर त्या सगळ्या अशा पदांचा जी पद त्यांनी पूर्वी धारण केलेली आहेत ते त्या पदांवरून त्यांना रिक्त करण्यात आलं, पदमुक्त करण्यात आलं असं संबोधलं जाईल. याचा अर्थ असा की राज्यपाल जेव्हा आपलं पद स्वीकारेल तेव्हा तो कुठल्याही पदावर कुठलाही अधिकारी संविधानिक वैधानिक अशा स्वरूपाचा असणार नाही. समभाग 2 असं म्हणतो अनुच्छेद 158चा की राज्यपाल अन्य कोणतेही लाभपद धारण करणार नाही. कोणतेही लाभपद धारण करणार नाही. लाभपदाची जी व्याख्या आपल्याला राष्ट्रपती उपराष्ट्रपतींच्या बाबतीमध्ये दिसते ती संक्षिप्त झालेली आहे. त्याच्यामध्ये असं म्हटलेलं आहे की एखाद्या संसदेने नेमून दिलेल्या किंवा राज्याच्या विधानसभेने नेमून दिलेल्या मंत्रिपदाचा चार्ज जर त्याच्याकडे असेल तर ते लाभपद म्हणून संबोधलं जाणार नाही असं त्यावेळी आपण बघितलं होतं. आता इथे त्याचा संदर्भ नाही म्हणून बघण्याचं कारण नाही. एक भेद म्हणजे राष्ट्रपती आणि राज्यपाल याच्यामधला जो आहे तो असा आहे की एखादा माणूस मिनिस्टर असेल तर त्याचं मिनिस्टेरियल पद इथपर्यंतचे त्याचे वेतन आणि भत्ते हे लाभपद म्हणून धारण केले समजले जाणार नाही. पण इथं असं काहीच नाही. इथं स्पष्ट म्हटलेलं आहे की राज्यपाल अन्य कोणतेही लाभपद धारण करणार नाही. तिसरा समभाग असं सांगतो की राज्यपाल आपल्या अधिकृत निवासस्थानाचा निवास शुल्क न देता वापर करण्यास हकदार असेल आणि संसद कायद्याद्वारे निर्धारित करील अशा वित्त लब्धी भत्ते व विशेष अधिकार यांनाही हकदार असेल आणि त्या संबंधात याप्रमाणे तरतूद केली जाईपर्यंत, म्हणजे तरतूद केली नसेल तर तरतूद करावयाची असेल तर अशा वेळी काय संबोधलं जावं तर दुसऱ्या अनुसूचित विनिर्दिष्टित केलेल्या अशा वित्तलब्धी भत्ते व विशेष अधिकार यांना तो हकदार असेल. म्हणजे पहिली अनुसूची आपण त्याच्या पदांची बघितलेली की कुठलं पद त्यांना त्या पदावर असेल तर रिक्त समजण्यात येईल त्यांनी राज्यपाल पदाची शपथ घेतल्यानंतर. आणि दुसरं असं की अनुसूचित 2 मध्ये सांगितल्याप्रमाणे जर भत्ते वेतन आणि विशेष अधिकार हे जर त्यांच्याबद्दल विशेष प्रावधान करून विशेष आदेशाद्वारे निर्गमित झाले नसतील तर अनुसूचित 2 मध्ये जे काही भत्ते वेतन बहुतेक तेच भत्ते वेतन सगळीकडे लागू असतं. विशेष बाब असल्याखेरीज ते शक्य होत नाही. परंतु याच्यामध्ये 3 समभागाला परत एक समभाग उपसमभाग दिलेला आहे.
त्यात असं म्हटलेलं आहे, कारण राष्ट्रपतीच्या बाबतीतही हा जसाच्या तसा अनुच्छेद आहे. परंतु इथं राष्ट्रपती काही दोन देशाचे एक राष्ट्रपती असू शकत नाही. भारताला एकच राष्ट्रपती. इथे दोन राज्याचा मिळून एक राज्यपाल होऊ शकतो किंवा दोन राज्याचा एखाद्या ऍडिशनल चार्ज म्हणून एखाद्या राज्याचा राज्यपाल पदाचा चार्ज एखाद्या राज्याच्या राज्यपालाकडे दिला जाऊ शकतो. त्यावेळी काय परिस्थिती असेल तर ते उपसमभाग 1 समभाग 3 अनुच्छेद 158 मध्ये असं सांगितलं आहे की जेव्हा एकाच व्यक्तीस 2 किंवा अधिक राज्यांचा राज्यपाल म्हणून नियुक्त केले असेल, त्या बाबतीत राज्यपालास द्यावयाच्या वित्तलब्धी आणि भत्ते यांचा खर्च राष्ट्रपती आदेशाद्वारे निर्धारित करील अशा प्रमाणात त्या राज्यांमध्ये विभागून दिला जाईल. उदाहरणार्थ कर्नाटक किंवा महाराष्ट्र या दोन्ही राज्याचा राज्यपाल पद एका व्यक्तीकडे असेल तर त्यांचे भत्ते, वेतन, विशेष अधिकार याच्यापैकी किती कुठल्या राज्यांनी द्यावे याबद्दलचे स्पष्ट आदेश राष्ट्रपतीने करावयाचे आहे. राष्ट्रपती जसे आदेश करेल त्यानुसार अशा वेळी त्यांचे भत्ते आणि वेतन पारित केलं जाईल. चौथा आणि शेवटचा संभाग अनुच्छेद 158 असं म्हणतो की राज्यपालाच्या वित्तलब्धी आणि भत्ते त्यांच्या कालावधीत कमी केले जाणार नाही. ते जेपर्यंत पदावर आहे तोपर्यंत जर समजा वेतन भत्ते या बाबतीत काही घटनात्मक दुरुस्त्या आल्या आणि ते वेतन भत्ते त्या दुरुस्तीनुसार कमी झाले तर कमी होणार नाही, जास्त झाले तर जास्त होतील. परंतु ज्या पदावर ते होते त्या पदावरचे जे वेतन भत्ते आहे ते त्यांना त्या पदावर राहीपर्यंत लागू असतील. 159 हे शपथ घेण्याचा मसुदा आहे आणि शपथ कोणी द्यायची त्याबद्दलचं विवरण आपल्याला याच्यामध्ये बघायचं आहे. राज्यपालाने शपथ घेणे किंवा प्रतिज्ञा करणे. प्रत्येक राज्यपाल व राज्यपालाचे कार्य पार पाडणारी प्रत्येक व्यक्ती आपले पदग्रहण करण्यापूर्वी त्या राज्याच्या संबंधात अधिकारितेचा वापर करणाऱ्या उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायमूर्तीच्या समक्ष किंवा तो अनुपस्थितीत असेल तर त्या न्यायालयाचा जो ज्येष्ठतम न्यायाधीश उपलब्ध असेल त्या न्यायाधीशाच्या समक्ष पुढील नमुन्यानुसार शपथ घेऊन किंवा प्रतिज्ञा करून त्याखाली सही करील, ती म्हणजे अशी. म्हणजे राज्यपाल आपल्या पदाचा शपथविधी हा राज्याचे उच्च न्यायालयाचे जे मुख्य न्यायाधीश असतील त्यांच्या समक्ष घेईल. ते जर नसतील तर ज्येष्ठतम न्यायाधीश जे कोण असतील त्यांच्या समक्ष घेईल. जसं राष्ट्रपती सरन्यायाधीश आणि सरन्यायाधीश जर नसतील तर सर्वोच्च न्यायालयाचे जे ज्येष्ठतम न्यायाधीश असतील त्यांच्या समक्ष आपला शपथविधी पार पाडेल. तसा तो राज्यपाल राज्याच्या उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायाधीशासमोर किंवा प्रमुख ज्येष्ठतम न्यायाधीशासमोर आपला शपथविधी पार पाडेल. तो शपथविधी असा असेल: मी क ख अमुक अमुक काय नाव असेल ते ईश्वर साक्ष शपथ घेतो किंवा गांभीर्यपूर्वक प्रतिज्ञा करतो की मी राज्याचे नाव, जसं महाराष्ट्राचं, मी महाराष्ट्र या राज्याचा राज्यपाल म्हणून आपल्या पदाचे कार्यपालन निष्ठापूर्वक करीन किंवा मी महाराष्ट्राच्या राज्यपालाची कार्य निष्ठापूर्वक पार पाडीन. कार्यपालन निष्ठापूर्वक करीन, कार्य निष्ठापूर्वक पार पाडीन, विशेष फरक नाही आहे दोन शब्दांमध्ये. आणि माझ्या संपूर्ण क्षमतेनिशी संविधान व कायदा यांचे जतन, संरक्षण व प्रतिरक्षण करील आणि मी स्वतःला महाराष्ट्र राज्याच्या जनतेच्या सेवेस व कल्याणास वाहून घेईल. ज्या राज्याचा तो राज्यपालाचा शपथविधी असेल त्याप्रमाणे हे रकाने भरून अशा प्रकारचा शपथविधी घेतला जाईल. याच्यामध्ये संविधान व कायदा, कायदा हा विधिमंडळामध्ये पारित होतो, संसदेमध्ये पारित, राज्य सरकारने पारित केलेले कायदे किंवा केंद्र सरकारने पारित केलेले कायदे, आणि संविधान, ज्या संविधानाच्या आधारे ही कायदे निर्मिती विधानमंडळांमध्ये आणि संसदेमध्ये होते. अशा कायदे व संविधान यांचे जतन म्हणजे आहे ते बिघडू न देणे, घटनेची दुर्घटना न होऊ देणे. संरक्षण म्हणजे त्यांचं
प्रोटेक्शन, रक्षण करेल. आणि प्रतिरक्षण हा शब्द एक वापर, प्रतिरक्षण करील. आणि मी स्वतःला अमुक अमुक राज्याच्या जनतेच्या सेवेस व कल्याणास वाहून घेईल. प्रतिरक्षण आपण समजून घेऊया. एखाद्या कायद्यावर गैरकायदेशीर बाबीचा अंमला होत असेल, कायद्यामध्ये एखादी तरतूद आहे, एनडीपीएसचा कायदा आहे, त्या एनडीपीएसच्या कायद्यामधल्या काही तरतुदीचा भंग आजकाल आपण बघतो आहे आर्यन खानच्या केसमध्ये. आणि काय आरोप प्रत्यारोप, तो प्रभाकर साहिलचं काय स्टेटमेंट दिवसभर आपल्याकडे चालू होतं टीव्ही वरती. या अशा कायद्यामधल्या काही गैरकायदेशीर बाबी असेल, प्रक्रियात्मक बाबीमध्ये काही फेरबदल करून काही उटपटांग गोष्टी घडल्या असतील, तर त्याच्यावर त्या घडू नये त्यासाठी रक्षण करणं म्हणजे प्रतिरक्षण. याचा अर्थ कायद्याची आणि संविधानाची चौकट जर कोणी मोडण्याचा प्रयत्न करत असेल, त्याच्या विरुद्ध सुद्धा ऍक्शन घेणं, त्याचं रक्षण करणं हे राज्यपालाचं कर्तव्य आहे. उदाहरण द्यायचं झालं तर एखादा उन्मत्त जनप्रतिनिधी जेव्हा एखाद्या सरकारी कर्मचाऱ्याला अर्वाच्य भाषेत शिवीगाळ, दमदाटी, मानहानी किंवा मारहाण करतो, पोलिसांच्या अंगावर हात उचलतो वगैरे वगैरे प्रकार घडत असतात. अशा वेळी ही कृत्य केवळ गैरकायदेशीर नव्हे तर असंविधानिक आहे असं समजून जर राज्यपालांकडे त्या तक्रारी गेल्या, तर राज्यपाल त्याच्यावर ज्या अधिकाऱ्यास अशा लोकांवर कारवाई करण्याचे अधिकार आहेत त्यांच्याकडे ती वर्ग करून त्याच्यावर चौकशी करून घेऊन तसे ऍक्शन, तशी कृती अशा लोकांवर झाली पाहिजे, त्याचा बंदोबस्त करेल, त्याच्यावर सतर्क राहील आणि अशा प्रकारे कारवाई करून घेईल, असा याचा अर्थ आहे. राज्यपालांना सर्व प्रकारचे कार्यकारी अधिकार या ठिकाणी प्राप्त असल्याचा हा नमुना आहे. याच्यातून काय होईल की कायदा आणि संविधान यांचं रक्षण, संरक्षण आणि प्रतिरक्षण हे केलं जाईल. या ठिकाणी अनुच्छेद 160 विवक्षित आणि आकस्मिक प्रसंगी म्हणजे स्पेशल आणि कंटिंजेंट सिच्युएशन, एखादी आकस्मिक इमर्जन्सी सिच्युएशन निर्माण झाली असेल किंवा एखादी विशिष्ट सिच्युएशन असेल, त्यामध्ये जर एखाद्या राज्याच्या राज्यपालाला त्याचं कार्यकारी कर्तव्य पार पाडण्यासाठी विशेष अधिकार देण्याची गरज आहे, जे अधिकार सहसा देशातल्या इतर राज्यांच्या राज्यपालांना दिलेले नाहीत. परंतु एखाद्या राज्यामध्ये अशी आकस्मिक परिस्थिती, आणीबाणीची परिस्थिती, इमर्जन्सी सिच्युएशन निर्माण झाली किंवा एखादी भौगोलिक, सांस्कृतिक, आर्थिक, सामाजिक स्वरूपाची, धार्मिक स्वरूपाची एखादी घटना घडली आणि त्यावरून जर एखादी परिस्थिती निर्माण झाली असेल, तर अशा विशिष्ट परिस्थितीमध्ये अशा राज्यपालांना काही अधिकार वाढवून देण्याचे, तसे आदेश निर्गमित करण्याचे जे हक्क आहेत ते राष्ट्रपतींना आहे. आणि म्हणून इथं म्हटलं की राष्ट्रपतीस या प्रकरणात ज्या करता तरतूद करण्यात आलेली नाही, म्हणजे राज्यपालांच्या निहित कार्य पद्धतीमध्ये जे नियम आहेत त्या नियमाच्या शिवाय, म्हणजे ते नियम अपुरे पडत आहेत, त्यांना एका विशिष्ट परिस्थितीचा सामना करावायचा आहे म्हणून काही विशिष्ट अधिकार त्यांना द्यावायचे, अशा वेळी या प्रकरणात ज्याकरिता तरतूद करण्यात आलेली नाही अशा कोणत्याही आकस्मिक प्रसंगी राज्याच्या राज्यपालाची कार्य पार पाडण्यासाठी योग्य वाटेल अशी तरतूद करता येईल. कोणास? देशाच्या राष्ट्रपतीस. अनुच्छेद 161 हा राष्ट्रपतीच्याच अनुच्छेदाचा रेप्लिका आहे, जसाच्या तसा आहे असं म्हटलं तर अजिबात चुकणार नाही. त्याच्यामध्ये क्षमा इत्यादी करण्याचा आणि विवक्षित प्रकरणी शिक्षादेश निलंबित करण्याचा, त्यात सूट देण्याचा किंवा तो सौम्य करण्याचा राज्यपालाचा अधिकार. राज्याच्या राज्यपालास कार्यकारी अधिकाराच्या व्याप्तीत येणाऱ्या कार्यकारी अधिकाराच्या, एक्झिक्युटिव्ह पॉवर, नॉट लेजिस्लेटिव्ह पॉवर, कायदे मंडळीय अधिकाराचा हा शब्द नाहीये, त्याच्यामुळे इथे गल्लत करू नका. राज्याचा कायदे मंडळीय अधिकार
हा विधानसभेकडे आहे, विधानमंडळाकडे आहे. त्या विधानमंडळाच्या अधिकारावर राज्यपालाचं अधिपत्य नाहीये. राज्याच्या कार्यकारी पॉवर्सवर, कार्यकारी अधिकारावर राज्यपालाला अधिकार आहे. म्हणून इथे कायद्याचा हा जो शब्द आहे घटनेतला, तो आपण विशेषत्वाने लक्षात ठेवायचा आहे, की राज्याच्या राज्यपालास कार्यकारी अधिकाराच्या व्याप्तीत येणाऱ्या अशा बाबींशी संबंधित असलेल्या कोणत्याही कायद्याविरुद्ध केलेल्या कोणत्याही अपराधाबद्दल दोषी ठरवण्यात आलेल्या कोणत्याही व्यक्तीला शिक्षेबद्दल क्षमा करण्याचा, शिक्षेस तहकुबी देण्याचा, शिक्षेस स्थगिती देण्याचा किंवा शिक्षेत सूट देण्याचा अथवा शिक्षा आदेश निलंबित करण्याचा, त्यात सूट देण्याचा किंवा तो सौम्य करण्याचा अधिकार असेल. जे अधिकार राष्ट्रपती क्षमायाचनेच्या बाबतीमध्ये आहे, क्षमा याचिकेच्या बाबतीमध्ये आहे, तेच अधिकार राज्यपालांना 161 अनुच्छेदामध्ये प्रत्येक राज्याच्या कार्यकारी अधिकाराच्या व्याप्तीत येणाऱ्या बाबींविषयी देण्यात आलेले आहे. अशा वेळी राज्यपाल असा कोण अपराधी माणूस असेल जो राज्यांनी केलेल्या कायद्याच्या अंतर्गत अपराधी घोषित केला गेला असेल, त्याची शिक्षा कमी करणे, त्याच्या शिक्षेबद्दल क्षमा करणे, शिक्षेस तहकुबी आणि स्थगिती. तहकुबी देणे म्हणजे काही काळासाठी तहकूब करणे, म्हणजे ही शिक्षा मी तहकूब करत आहे. स्थगिती देणे, अजून विशिष्ट कालमर्यादेसाठी मी स्थगिती देत आहे. म्हणजे जसं एखादं प्रकरण मॅट कोर्टाकडे असेल राज्याच्या याच्यामध्ये आणि त्याला त्याच्यामध्ये शिक्षा झालेली असेल, राज्याच्या कायद्याच्या अंतर्गत ती शिक्षा ठोठावण्यात आली असेल, तर तो माणूस त्या शिक्षेविरुद्ध हायकोर्टात जाण्याच्या तयारीत असेल, त्यांनी त्यासाठी तहकुबी मागितली असेल, कारण ही तहकूब झाल्याशिवाय मला ते शिक्षेला आव्हान देता येणार नाही, अशा प्रकारची परिस्थिती असेल. वेगवेगळ्या प्रकारचे काहीही संदर्भ येऊ शकतात. म्हणजे स्थगिती, तहकुबी, क्षमा, ती सौम्य करणे, निलंबित करणे, सस्पेंड करणे, हे सगळं राज्यपालाला करण्याचे अधिकार आहेत. परंतु आपण जसं पुढे या घटनेमध्ये बघूया, की राज्यपालाचे हे अधिकार कोण ठरवतं किंवा हे अधिकार वापरण्याच्या आधी राज्यपालाला मंत्रिमंडळाकडून त्याची शिफारस किंवा मंत्रिमंडळाचा सल्ला घ्यावा लागतो, हे आपण पुढे बघणार आहोत. म्हणून राज्यपालास हे अधिकार आहे याचा सरसकट अर्थ राज्यपाल अनिर्बंधित अधिकार वापरतात असा तो नाहीये. जसं राष्ट्रपतीचं पद केंद्रामध्ये निहित केलेलं आहे, त्याच पद्धतीची रचना ही राज्याच्या राज्यपालाच्या बाबतीत करण्यात आलेली आहे, हे या ठिकाणी सांगणं आवश्यक आहे. इथं एक 162 मध्ये असं म्हटलेलं आहे, 161 मध्ये क्षमा आणि हे आपण बघितलं राष्ट्रपतीच्या अधिकारासारखंच हे आहे. 162 मध्ये त्याचं थोडस विवरण अजून जास्त स्पष्ट होतं. 162 म्हणतो राज्याच्या कार्यकारी अधिकाराची व्याप्ती. राज्याचे जे कार्यकारी अधिकार आहे, ते कार्यकारी अधिकार कुठपर्यंत राज्यपालांना वापरण्याचा अधिकार आहे, त्याबद्दलचं या ठिकाणी विवेचन आपल्याला दिसतं. यात असं म्हटलेलं आहे की या संविधानाच्या तरतुदींना अधीन राहून, कायद्याच्या नव्हे, विधिमंडळाच्या नव्हे, संसदेच्या नव्हे, तर संविधानाच्या तरतुदींना अधीन राहून राज्याच्या कार्यकारी अधिकाराची व्याप्ती, ज्यांच्या बाबतीत राज्य विधिमंडळास कायदे करण्याचा अधिकार आहे, त्या बाबीपर्यंत असेल. ज्या ज्या बाबींमध्ये, ज्या ज्या घटनांमध्ये, ज्या ज्या प्रसंगांमध्ये राज्यांना आपल्या विधिमंडळामध्ये कायदे करण्याचे अधिकार आहे, त्या कायद्यापुरती कार्यकारी व्याप्ती, त्या कायद्याची विधिमंडळीय व्याप्ती नव्हे, त्या कायद्याची लेजिस्लेटिव्ह एक्सटेन्शन नव्हे, तर त्या कायद्याची कार्यकारी अधिकाराची व्याप्ती. म्हणजे या ठिकाणी लक्षात घ्या की राज्यांनी जर एखादा कायदा पारित केला असेल आणि त्या कायद्यानुसार जर एखाद्याला शिक्षा झाली असेल, तर राज्यपालांना ती तहकुबी, स्थगिती, क्षमा, निलंबन, सौम्य करण्याचा अधिकार आहे. परंतु असं जर नसेल, तर इतर बाबतीमध्ये अधिकार
नाहीत. हे त्यांच्यावर आणलेली निर्बंध आहे. राज्याच्या कार्यकारी अधिकाराची व्याप्ती एक कक्षा ठरवून दिलेली आहे की राज्याचे कार्यकारी अधिकार राज्यपालांच्या बाबतीत कुठे उत्पन्न होतात आणि ते कुठवर जातात त्याची व्याप्ती ठरवताना या ठिकाणी म्हटलेलं आहे की या संविधानाच्या तरतुदींना अधीन राहून राज्याच्या कार्यकारी अधिकाराची व्याप्ती ज्यांच्या बाबतीत राज्य विधिमंडळास कायदे करण्याचा अधिकार आहे त्या बाबीपर्यंत असेल, तिथपर्यंत असेल. परंतु याला एक परंतु आहे. परंतु असे की ज्या बाबतीत राज्य विधिमंडळास व संसदेत कायदे करण्याचा अधिकार आहे अशा कोणत्याही बाबतीत राज्याचा कार्यकारी अधिकार व या संविधानाद्वारे किंवा संसदेने केलेल्या कोणत्याही कायद्याद्वारे संघराज्यास किंवा त्याच्या प्राधिकाऱ्यास प्रदान केलेल्या कार्यकारी अधिकारास अधीन असेल व तो यामुळे मर्यादित होईल. म्हणजे जर राज्याच्या विधिमंडळाने एखादा कायदा केला किंवा संसदेमध्ये एखादा कायदा पारित झाला आणि त्या कायद्यानुसार जर एखाद्या अधिकाऱ्याला काही विशेष प्राधिकार देऊन कायद्यामध्ये तसा अधिकार निर्माण केला गेला असेल तर त्या अधिकारावर अतिक्रमण राज्यपालांना करता येणार नाही. याचाच अर्थ राज्यपालाला एक्झिक्युटिव्ह पॉवर्स आहेत, लेजिस्लेटिव्ह पॉवर्स नाही. कार्यकारी अधिकार आहेत, विधिमंडळीय अधिकार नाहीये. कायद्यात फेरबदल करता येणार नाही. जर समजा संसदेने किंवा राज्याच्या विधिमंडळाने एखादा कायदा पारित केला आणि त्या कायद्यामध्ये एखादं पद निर्माण केलं आणि त्या पदाचे जे अधिकार त्या कायद्यात निहित केलेले आहे त्या अधिकारावर अतिक्रमण राज्यपालांना करता येणार नाही. म्हणजे थोडक्यात 162 हे अनुच्छेद राज्यपालाचे अधिकार त्या अधिकारांची व्याप्ती सीमित करतं, हे बंधित करतं, निर्बंधित करतं. राज्यपालांना अनिर्बंध अधिकार नाही हे या ठिकाणी सांगण्याचा या घटनेच्या अनुच्छेद 162चा प्रयत्न आहे. आता हे अनुच्छेद आपण जसं पुढे जाऊ त्याप्रमाणे त्याचा पुढील याच्या बाबतीत विचार करता येईल. एक उदाहरण म्हणून सांगतो की मी राज्यपालांना जेव्हा एक पत्र लिहिलं एका आमदार महोदयांनी क्लास 1 गॅझेटेड अधिकाऱ्याला पोलीस स्टेशन मध्ये नेऊन मारण्याची भाषा केली म्हणून हे लोकप्रतिनिधीचं वर्तन चुकीचं आहे, त्याच्यावर तुम्ही ऍक्शन घ्यावी अशा प्रकारचं मी जेव्हा त्यांना पत्र लिहिलं राज्यपाल महोदयांचं उत्तर आलं त्याच्यावर की तुमचं पत्र प्राप्त झालेलं आहे आणि हे पत्र आम्ही विधानसभा अध्यक्षास पुढील कारवाईसाठी पाठवत आहोत. एवढंच एका ओळीचं त्याच्यावर उत्तर आहे. तर त्याच्यामध्ये मी 162 अनुच्छेदचा उल्लेख केला होता की 162 प्रमाणे आपल्याला जे अधिकार आहे त्या अधिकारानुसार आपण ते त्यावर कारवाई करावी. त्याचं अशा प्रकारे स्पष्टीकरण आल्यावर मी जेव्हा त्याचा विचार केला आणि परत राजभवनामध्ये जाऊन त्याच्याबद्दलची माहिती घेतली तर त्यावर असं सांगण्यात आलं की MLA जे आहे, जे लोकप्रतिनिधी आहे, राज्याच्या वेगवेगळ्या विधानसभा मतदारसंघातून निवडून आलेले लोक आहे, त्यांच्यावरती कारवाई करण्याचे जे अधिकार आहेत ते राज्याच्या विधानसभेच्या अध्यक्षाच्या कार्यकक्षेत येतात आणि राज्याच्या विधानसभेच्या अध्यक्षाची कार्यकक्षा ही विधिमंडळीय कार्यकक्षा आहे, वैधानिक कार्यकक्षा आहे, संविधानिक कार्यकक्षा आहे, लेजिस्लेटिव्ह लिमिट्स आहे त्यांच्या. त्याच्यामुळं त्याच्यामध्ये राज्यपालांना डायरेक्ट अधिकार नाहीत कारवाई करण्याचे, परंतु राज्यपाल अशा वेळी ज्या अधिकाऱ्यात संसदेने पारित केलेल्या कायद्याप्रमाणे किंवा राज्याच्या विधिमंडळाने पारित केलेल्या कायद्याप्रमाणे एक अधिकारी नेमलेला असेल, तो अधिकारी म्हणजे विधिमंडळाचा विधानसभेचा अध्यक्ष किंवा लोकसभेचा, अशा अधिकाऱ्याकडे जर त्या कारवाईचे अधिकार असतील तर त्याच्यावर राज्यपाल महोदय अतिक्रमण करणार नाही. म्हणून 162च्या अंतर्गत राज्यपालांनी तो अर्ज विधानमंडळाच्या अध्यक्षाकडे वर्ग केला आणि त्यांना त्याच्यावर योग्य ती कारवाई करण्याचे निर्देश दिलेत. एक उदाहरण म्हणून तुम्हाला सांगितलं. थोडक्यात या ठिकाणी आपल्याला एवढं लक्षात ठेवायचं आहे, हा मुद्दा पुढे पुढे येणार आहे
राज्यपालाच्या व मंत्रिमंडळाच्या बाबतीमध्ये जेव्हा जेव्हा आपण अनुच्छेद आणि त्यातली तरतुदी पुढे बघणार आहोत राज्याच्या कारभाराविषयी, तेव्हा निश्चितपणे हा प्रश्न येतो की राज्याचे जे चीफ एक्झिक्युटिव्ह आहेत, ज्याला आपण मुख्यमंत्री म्हणतो, त्यांचे अधिकार, राज्यपालाचे अधिकार यामध्ये नेमकेपणाने काय डिफरन्स आहे. खूप ठिकाणी गल्लत होते की हे अधिकार संविधानिक आहे, वैधानिक आहे, की केवळ एक्झिक्युटिव्ह स्वरूपाचे आहेत. आणि म्हणून हे अनुच्छेद आपण वाचत असताना इतकं मात्र प्रामुख्याने यावेळी लक्षात ठेवायला पाहिजे, प्रायमा फेसी प्रथमतः ते असं लक्षात ठेवायला पाहिजे की राज्यपालांना राज्याच्या कारभारातले कार्यकारी स्वरूपाचे अधिकार आहेत, विधिमंडळीय स्वरूपाचे अधिकार नाहीत. कारण संघ आणि राज्य यांच्या संबंधामध्ये जेव्हा फेडरल स्ट्रक्चर, युनियन ऑफ इंडिया आणि राज्यांची सरकार याच्यामध्ये आपण जेव्हा तणाव निर्माण झाल्याचं बघतो, तेव्हा हे अनुच्छेद आपल्याला मदतीला येतात आणि सांगतात की या अनुच्छेदाप्रमाणे राज्यपालांना जे अधिकार दिलेले आहेत ते का सीमित करण्यात आलेले आहे, आणि तेही राज्यपालाचे अधिकार जे असतील ते मंत्रिमंडळाच्याच सल्ल्यानुसार त्यांना वापरण्याचा अधिकार आहे. अशा प्रकारचे निर्बंध राज्यपालांच्या अधिकारावर का आणले गेलेले आहेत? कारण राज्याला विधिमंडळीय स्वायत्तता प्रदान करण्यात आलेली आहे संविधानामध्ये. आता या संविधानाच्या पारायणात आपण जेव्हा बघू की हे विधिमंडळीय स्वायत्तता काय आहे, जोपर्यंत विधिमंडळीय स्वायत्तता आहे तोपर्यंत राज्य हे आपला कारभार स्वतंत्र रीतीने पार पडू शकणार नाही. पण तुम्ही म्हणणार की का राज्याने असा स्वतंत्रपणे आपला कारभार पार पाडावा? कारण राज्य हे त्या राज्यातल्या जनतेच्या मतावर निवडून आलेल्या लोकप्रतिनिधींनी विहित झालेलं आहे. आणि म्हणून जनभावनेचा आदर करत असताना घटनेतला वी द पीपल ऑफ इंडिया हा संदर्भ जर आपण लक्षात घेतला तर तो घटनेतला वी द पीपल ऑफ इंडिया जसा भारतीयांना लागू पडतो, सर्व नागरिकांना लागू पडतो, तसाच तो राज्यातल्याही लोकांना लागू पडतो. तेही भारताचेच लोक आहे. म्हणून त्यांनी अशा प्रकारे जनप्रतिनिधी आपले निवडून निवडणुकीतून, विधानसभेच्या निवडणुकीतून विधानमंडळात जर पाठवले असतील तर त्यांना आपल्या कल्याणाचे कायदे करण्याचा जो अधिकार आहे त्या अधिकारावर कुणाचं बंधन असू नये, तरच खऱ्या अर्थाने खरं लोकशाही मूल्य हे जिवंत राहील. आणि म्हणून राज्य आणि केंद्र असा संघर्ष ज्या ज्या ठिकाणी निर्माण होतो त्या ठिकाणी हा एक बेस अंडरलाईन हे अधोरेखित करून ठेवा की राज्याच्या अधिकारांवर केंद्राला कितीही पॉवर्स असल्या तरी विधिमंडळीय पॉवर्स नाहीत. केंद्राला एक्झिक्युटिव्ह पॉवर्स आहेत, न्यायपालिकेला त्यांचे स्वतंत्र अधिकार आणि प्रावधान आहेत, परंतु केंद्र आणि राज्य याच्यामध्ये विधिमंडळीय आणि कार्यकारी, लेजिस्लेटिव्ह आणि एक्झिक्युटिव्ह बाबतीत जेव्हा संघर्ष निर्माण होतो तेव्हा विधिमंडळीय बाबतीमध्ये राज्यांना स्वायत्तता आहे. परंतु विधिमंडळीय बाबतीत असलेली स्वायत्तता सुद्धा जे कायदे संसदेने पारित केलेले आहे त्याच्या विरुद्ध कायदे करण्याचा कुठल्याही राज्यांना अधिकार नाही. कारण संसदेचे कायदे हे संविधानिक प्रावधानातून आलेले असतात, ते सुद्धा भारताच्या जनप्रतिनिधीकडून आलेले असतात. आणि म्हणून जर त्याच्या विरुद्ध कायदे जर झाले तर अनकॉन्स्टिट्युशनल किंवा असंविधानिक कायदे म्हणून उद्या न्यायपालिका या सगळ्यावर अंकुश ठेवून बसलेली आहे. एकंदर जर विचार केला की लोकशाही मूल्य चालत असताना, चलित होत असताना, लोकशाही मूल्य नुसतं पुस्तकात लिहिली आणि वाचली आणि समजली त्याच्यावरून होणार नाही. लोकशाही मूल्य व्यवहार्य जीवनामध्ये कशी वापरली जातात, कशी चालतात, त्या बरहुकूम कारभार कसा चालतो राज्याचा, देशाचा, हे समजून घेणं फार महत्वाचं आहे. आणि हे समजत असताना जो अंतर्गत नियंत्रण व संतुलन याचा संबंध प्रस्थापित केलेला आहे घटनेने, ते मला वाटते खरं आपल्या संविधानाचं सौंदर्य आहे. न्यायपालिका स्वतंत्र ठेवलेली आहे. तुम्ही जर असं काही कराल तर शेवटी निवाडा न्यायपालिका करेल. एखादं राज्य म्हणलं आम्ही हा कायदा पारित केला, संसद म्हणे हा कायदा आम्ही पारित केलेल्या कायद्याच्या विरुद्ध आहे म्हणून हा असंविधानिक आहे. पण हे असंविधानिक आहे की नाही हे संसदेला ठरवण्याचा अधिकार नाही, तो ठरवण्याचा अधिकार न्यायपालिकेकडे दिलेला आहे. थर्ड अंपायर त्या ठिकाणी नेमून दिलेला आहे. आणि म्हणून आपल्याला या संविधानाच्या पारायणामध्ये या संविधानाचं सौंदर्य लक्षात घ्यायचं आहे. कारण राज्यपाल हे राज्याचे कार्यकारी प्रमुख आहेत. राज्याचे कार्यकारी प्रमुख म्हटल्यानंतर राज्यपालाच्या नावे
हे निवेदन दिली जातात. त्याचं दुसरं एक कारण असं आहे की राज्यामध्ये कुठलाही आदेश, कुठलंही रिझोल्युशन, कुठलाही कायदा पारित होत असताना तो राज्यपालाच्या सहीने निर्गमित होतो. तो एक प्रघात आहे. जसं राष्ट्रपतीच्या सहीला किंमत आहे, तशी राज्यामध्ये राज्यपालांच्या सहीला किंमत आहे. म्हणजे सगळ्या कार्यकारी बाबी जर राज्यपालाच्या सहीने निर्गमित होत असतील, तर आपण निवेदनं राज्याच्या कारभाराबद्दल जर कोणाला द्यायची झाली, तर ती राज्यपालांना द्यायची. आणि राज्यपालांनी एकदा ती निवेदनं आपल्याकडे घेतली, की राज्यपाल अनुच्छेद 162 प्रमाणे त्याचा विचार करतो. जसं मी उदाहरण सांगितलं एका एम-एल-ए महोदयाचं. त्याचा विचार करतो, की हे कुठं आपल्याला पाठवता येईल. मग समजा एखादी पोलीस वसाहत आहे. मी निवृत्त झाल्या एका पोलिसांच्या वसाहतीचा किंवा पोलिसांवर होणाऱ्या हल्ल्यांचा एक मुद्दा होता. त्याबद्दल राज्यपालांना निवेदन देण्यात आलं होतं. राज्यपालांनी ते निवेदन स्वीकारून त्या निवेदनाच्या 3 ठिकाणी प्रती पाठवल्या. एक मुख्यमंत्र्याकडे पाठवली, एक राज्याच्या गृहमंत्र्याकडे पाठवली आणि एक विधानमंडळाच्या विधानसभेच्या अध्यक्षांकडे पाठवली आणि तसं पत्र त्यांनी मला पाठवलं, की तुमचं निवेदन प्राप्त झालेलं आहे. हे निवेदन आम्ही 3 ठिकाणी पाठवत आहोत. याचा विचार करताना असं दिसतं, की निवेदनं राज्यपालाकडे जरी गेली, तरी राज्यपाल हे कोणाच्या कार्यकक्षेत येतं, त्याला त्याच्यावर योग्य कारवाई करण्याचे आदेश देऊ शकतात, कारण ते राज्याचे कार्यकारी प्रमुख आहेत. आणि या कार्यकारी प्रमुखत्वाच्या नात्याने त्यांनी त्यांच्याकडे पाठवले. आता समजा पोलिसांचे वसाहत किंवा पोलिसांवर होणारे हल्ले त्याबाबत आपल्याला काही कायदे करता येतील का वगैरे हा जो प्रकार आहे, त्याच्यामध्ये मुख्यमंत्री आणि गृहमंत्री हे विचार करतील. मुख्यमंत्री त्याच्यावर काही शिफारस करून पाठवू शकेल, गृहमंत्री शिफारस करून पाठवू शकेल आणि समजा नियमात काही बदल व्हायचे असतील किंवा नवीन कायदा काही सूचित करून एखादी घटना दुरुस्ती व्हायची असेल किंवा एखादा नवीनच कायदा पारित करायची वेळ राज्यावर येणार असेल, तर हे कोण बघणार? हे विधानसभेचे अध्यक्ष बघतील. आणि म्हणून या तिघांनाही राज्यपालांनी ते निवेदन पाठवून त्याच्यावरती पोच म्हणून ते पत्र उलट एक उत्तर म्हणून आम्हाला पाठवलेलं त्यावेळी. तेव्हा आपण हे लक्षात घ्यावं, की राज्यपालांना निवेदन देणं हा एक संविधानिक प्रघात आहे. ही एक रूढी आहे, एक प्रथा आहे आणि ती संविधानिक आहे. नुसतंच प्रथा नाहीये, ती संविधानिक आहे. कारण संविधानामध्ये ते राज्याचे प्रमुख कार्यकारी अधिकारी म्हणून नियुक्त केलेले आहे. आणि म्हणून राज्यपालांनी ती ज्या प्रावधानाकडे ज्या आस्थापनेकडे पाठवली असेल, तर त्या आस्थापनांनी त्याच्यावर पुढे काय केलं याचा मागोवा घेणं हे निवेदन पाठवणाऱ्यांचं कर्तव्य असतं. आणि प्रत्येक निवेदनाला सहसा कुठलंही निवेदन असं नसतं की ज्या निवेदनावर राज्यपाल तुम्हाला उत्तर लिहत नाही. तशी यंत्रणा आहे, राज्यपालांकडे तसा स्टाफ आहे. मंत्रालयीन मिनिस्टेरियल स्टाफ ज्याला आपण म्हणतो, त्याच्यामध्ये IPS दर्जाचे अधिकारी असतात, IAS दर्जाचे अधिकारी असतात आणि ते अधिकारी याची पूर्तता करत असतात की तुम्ही तिकडे पाठवलं त्याचा तुम्ही पाठपुरावा केला पाहिजे. आता याच्यामध्ये एक पाठबळ असं येतं की समजा त्याच्यावर उद्या कायदा पारित झाला आणि किंवा गृहमंत्र्यांनी काही कारवाई केली किंवा काही आदेश निर्गमित केले किंवा मुख्यमंत्र्यांनी काही कारवाई केली काही आदेश निर्गमित केले, शेवटी ते आदेश कोणाच्या सहीने निर्गमित होतील? राज्यपालांच्या सहीने निर्गमित. म्हणजे त्यावेळी ते उजागरपणे राज्यपाल महोदयांना सांगू शकतात की सर, हे प्रकरण, हे निवेदन तुमच्याकडूनच आमच्याकडे योग्य त्या कारवाईसाठी प्राप्त झालं होतं आणि त्याच्यावरून आम्ही अशी अशी कारवाई केलेली आहे. आमच्या विधानमंडळामध्ये अशा प्रकारची दुरुस्ती, कायदा किंवा रिझॉल्युशन, अधिनियम आम्ही रुजू करून घेतलेला आहे, तो आता कृपया निर्गमित करावा. म्हणजे शेवटी काय की कार्यकारी अधिकारी आपल्याकडे प्राप्त झालेल्या गोष्टीचा कारवाईबाबत आपल्या हाताखालच्या यंत्रणेला सांगून ती कारवाई झाल्यानंतर त्याच्यावर आदेश निर्गमित करण्यासाठी संविधानिक प्रमुख म्हणून सिद्ध होतो. म्हणून निवेदनं जी आहे ती राज्यपालांकडे पाठवणं आणि देणं योग्य आहे, त्यात गैर काहीच नाही, संविधानिक आहे. मला वाटतं आज वेळ झालेली आहे. खूप खूप काल मला एक प्रश्न विचारण्यात आला होता. आज आपल्या या अनुच्छेदाच्या संबंधात तो काही घेऊ शकलो नाही. त्याच्यामध्ये औरंगाबादच्या खंडपीठाच्या नवीन इमारतीचं उद्घाटन जे परवा झालं, त्या उद्घाटन प्रसंगी मुख्यमंत्री महोदयांचं भाषण, त्यानंतर रमण्णा साहेबांचं सर्व न्यायाधीश आपले जे आहेत, सरन्यायाधीश भारताचे, सर्वोच्च न्यायालयाचे त्यांचं भाषण आणि सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती धनंजय चंद्रचूड यांचं भाषण. तर प्रश्नकर्ता असं म्हणतो की
या दोन्ही न्यायाधीश महोदयांनी आत्मपरीक्षण करा असं भाषण करून मुख्यमंत्र्यांचे कान उपटले अशा प्रकारच्या प्रतिक्रिया या सामाजिक माध्यमांवर चाललेल्या आहेत. तर याच्यातली सत्यता काय आहे आणि असे न्यायाधीश असं करू शकतात का? मुख्यमंत्र्यांना सांगू शकतात का? आणि बऱ्याचशा गोष्टी मुख्यमंत्र्यांच्या ह्याच्यातल्या निदर्शनास आणल्या की न्यायालयाची व्यवस्था बरोबर नाही आहे. आपल्याकडे गुन्हे किती पेंडिंग आहे, आपल्याकडे चक्क 158 पासून एक केस पेंडिंग आहे, असं तसं वगैरे बरेचसे प्रश्नकर्त्यांनी त्याच्यात प्रश्न विचारले. मला वाटतं वर्तमानपत्रामध्ये आलेला लेख वाचल्यानंतर ते प्रश्न त्याच्या मनात आले असावेत. तर उद्या ज्याप्रमाणे आपल्याला सवड मिळेल त्याप्रमाणे आपण सुरुवातीसच त्या प्रश्नाची चर्चा करूया आणि नंतर पुढचं मंत्रिमंडळ हे प्रकरण आपण अनुच्छेद 163 पासून उद्या सुरुवात करू. तुर्तास या ठिकाणी थांबण्याची अनुमती मागतो.